उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला अंतर्गत बंडखोरीचा फटका बसताना दिसतोय। 3 वेळा शिवसेनेच्या नगरसेविका राहिलेल्या ज्योती माने यांना यंदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं आहे। प्रभाग क्रमांक 13 क मधून त्या थेट शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत। 3 वेळा नगरसेविका असतानाही स्थानिक नेत्यांनी आपल्यावर अन्याय केला असा आरोप ज्योती माने यांनी केला आहे। शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना शेवटच्या 2 तास आधी भाजपातून आलेल्या आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली। आर्थिक हितसंबंधांमुळे आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला आहे। या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठीच आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे माने यांनी स्पष्ट केले। अनेक दबाव येऊनही आपण उमेदवारी मागे घेतलेली नसून निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभ्या असल्याचं त्यांनी सांगितले। सध्या प्रचारात मतदारांच्या थेट भेटींवर भर देत असल्याचेही माने यांनी सांगितले। धनुष्यबाणाला हरवणं हा आपला उद्देश नसून आयात उमेदवाराचा प्रभाव करण्यासाठीच आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे प्रभाग क्रमांक 13 क मध्ये ही निवडणूक आता चुरशीची होणार असून अपक्ष उमेदवार ज्योती माने शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। मी आज 25 वर्षाने शिवसेनेमध्ये काम करते। मी 3 वेळा नगरसेविका निवडून आले आणि अचानक 3 तासामध्ये माझा एबी फॉर्म चेंज होतो। त्याचा मला थोडंसं कुठेतरी लागलं आणि जे मला एबी फॉर्म नाही दिला मग ते दुसऱ्याला का दिला याचं पण मला उत्तर पाहिजे। काही स्थानिक लोकांच्या चुकीमुळे झालेलं आहे। त्यात पक्षाला याच्यातलं काहीच माहित नव्हतं। स्थानिक लोक पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे झालं आणि कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, माझा वार्ड माझ्या बरोबर आहे, पूर्ण जनता माझी 13 पॅनलची जनता माझ्यावर आहे आणि त्यांच्या इच्छेसाठी मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। असं काही वाटलं नाही, लोकांची इच्छा आहे। लोकांनी बोलले की तो समोरचा जे व्यक्ती आहे, जी उमेदवार आहे ती आज कालपर्यंत ती बीजेपी मध्ये होते आणि ती बीजेपीचा एबी फॉर्म त्यांच्याकडे होता आणि अचानक 3 तासामध्ये शिवसेनेचा एबी फॉर्म त्यांना भेटतो। त्यात कुठेतरी लोक पण नाराज झाली। त्यांचं इथे मतदानही नाही, त्या पॅनलशी त्यांचा काही संबंधही नाही, तरी पण त्यांना एबी फॉर्म का दिला हे लोक विचारतात। सर्व लोक नाराज आहेत। लोकांनी मला लोकांच्यामुळे मी आज अपक्ष फॉर्म भरला। लोकांची इच्छा आहे की तुम्ही लढा। तो इथं मतदारच नाही, खाली फक्त 1-2 महिन्यासाठी तो बीजेपी मध्ये आला होता। बीजेपीचे कार्यक्रम करत होता तो बीजेपीच्या नावावरती आणि 1 दिवसा अगोदर पण तो बीजेपीचा एबी फॉर्म घेऊन त्याच लोकांशी करतात। त्या लोकांना पण त्याने गद्दार केलं, लोकांशी गद्दार झाला आणि तो पक्षामध्ये आमच्या आला पण नाही। त्याने प्रवेश केलेला नाही, कोणताही हे झालेला नाही, डायरेक्ट त्याला एबी फॉर्म दिलेला आहे।